नमस्कार. आपल्याला गौरी आवाहनाच्या दिवशी, गौरी पूजनच्या दिवशी दोन गौरी दिसतात, दोन साडी नेसवलेले मुखवटे दिसतात. याचा अर्थ काय? ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला सगळ्यांनाच ही कथा माहीत आहे की पार्वतीच्या अंगाच्या माळापासून एक गणपती स्थापन केला, एक मूर्ती स्थापन केली, त्यामध्ये गणेश आले प्राणप्रतिष्ठापना करून. तर यामध्ये कथा अशी आहे, उत्तर भारतातील लोक असे सांगतात की ज्या वेळेला पार्वती आपल्या माळापासून एक मूर्ती बनवत होती त्यावेळेला त्यातलं थोडं पाणी तिने गंगेचं घेतलं आणि मग मूर्ती पूर्ण झाल्यानंतर त्यात प्राणप्रतिष्ठापना केली आणि गणेश झाला, गणेशाचा जन्म झाला. त्या ज्या वेळेला गणेशाचा जन्म झाला सगळी लोक पार्वतीपुत्र म्हणाले. त्यावेळेला गंगेने सुद्धा क्लेम केलं की हा माझासुद्धा पुत्र आहे. ते कसं? तर तू थोडं पाणी घेतलेलं आहेस माझ्यातलं आणि म्हणून हा गणेश माझासुद्धा पुत्र आहे, गंगापुत्रसुद्धा आहे. आणि त्यामुळं आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला गणपती असतात त्यावेळेला दोन ज्या मूर्ती असतात गणपतीच्या डावीकडून, ती ज्येष्ठा गौरी बडी मा म्हणजे पार्वती आणि कनिष्ठा गौरी छोटी मा म्हणजे गंगा, अशा दोन आहेत. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.